मिश्र भावना आहेत त्या तुमच्या त्यावेळेस जाग्या होतात. हॅव्हिंग सर्च माय पॉकेट इन वेन फॉर स्ट्रे कॉपर्स. ओके. आणि लेखक काय करत होता इथे, की त्याला माहिती होतं की व्हेन व्हेन म्हणजे व्यर्थ. त्याला माहिती होतं की व्यर्थ आहे, तरी पण तो आपल्या पॉकेटमध्ये हात घालून, कॉपर्स म्हणजे तिथली लंडन मधली ती एक नाणी होती तांब्याची. ती नाणी तो खिशामध्ये कुठे काही मिळतंय का ते शोधण्याचा प्रयत्न करत होता. अँड हॅव्हिंग फाउंड आय वॉज अटरली पेनीलेस. आणि तेव्हा त्याच्या लक्षात आले की पेनीलेस म्हणजे त्याच्या खिशात एकही रुपया नाहीये. आय टोल्ड द कंडक्टर विथ ॲज ऑनेस्ट अ फेस ॲज आय कुड अज्युम दॅट आय कुडंट पे द फेअर अँड मस्ट गो बॅक फॉर मनी. ऑनेस्टली म्हणजे इमानदारीने त्यांनी त्या कंडक्टरकडे पाहिलं आणि त्याला म्हटलं की माझ्याकडे पैसे नाहीयेत तिकीट घेण्यासाठी आणि मला पैशासाठी आता परत कदाचित जावं लागेल, परत घरी जाऊन मला पैसे घेऊन यावं लागेल. ओके. आणि त्याच्यानंतर कंडक्टर काय बोलतो, ओ यू नीडंट गेट ऑफ, दॅट्स ऑल राईट. आणि जेव्हा कंडक्टर त्याला म्हणतात, ओ यू नीडंट गेट ऑफ, तुम्हाला काही गरज नाही उतरायची, तुला काही उतरायची गरज नाही, दॅट्स ऑल राईट, ठीक आहे, ही सेड ही. कंडक्टर त्याला म्हणाला. ऑल राईट सेड आय. तेव्हा तो म्हणाला, लेखक म्हणतो की ठीक आहे, पण बट आय हॅवंट अ कॉपर ऑन मी. परंतु माझ्याकडे एकही रुपया नाहीये तुम्हाला देण्यासाठी. तेव्हा कंडक्टर म्हणतो त्याला, ओ आय विल बुक यू थ्रू ही रिप्लायड. कंडक्टर म्हणतो की मी तुझं तिकीट बुक करून देतो. वेअर डू यू वॉन्ट टू गो, सांग मला तुला कुठे जायचंय. अँड द हँडल हिज बंडल ऑफ तिकीट्स विथ द एअर ऑफ अ मॅन हू वॉज प्रिपेअर्ड टू गिव्ह मी अ तिकीट फॉर एनीवेअर फ्रॉम द बँक टू हाँगकाँग. आणि इथे लेखकाला जाणीव झाली जेव्हा त्याच्या हातात तिकिटाचा बंडल बघितला, म्हणजेच कंडक्टरच्या, की हा असा म्हणजेच माझ्याशी बिहेव करतोय की हा मला बँक टू हाँगकाँग पर्यंत, म्हणजे हे सिटीची नावं आहेत लंडन मधल्या, कुठेही जाण्याचं तिकीट तो मला देऊ शकत होता. आय सेड इट वॉज व्हेरी काइंड ऑफ हिम. तो म्हटलं तुम्ही खूप दयाळू आहात. अँड टोल्ड हिम वेअर आय वॉन्टेड टू गो. आणि त्याने सांगितलं की लेखकाने की त्याला कुठं जायचं होतं. अँड ॲज ही गेव मी द तिकीट आय सेड बट वेअर शॅल आय सेंड द फेअर. फेअर म्हणजे तिकिटाचे पैसे. आणि जेव्हा तिकीट लेखकाने हातात घेतलं त्याने त्या कंडक्टरला विचारलं की मी तिकिटाचे पैसे कुठे देऊ तुम्हाला. ओ यू विल सी मी समडे, ऑल राईट, ही सेड चीअरफुली. चीअरफुली म्हणजे खूपच चांगल्या हसतमुखाने कंडक्टर त्याला म्हटला की कधीतरी तू मला भेटशील तेव्हा दे. ॲज ही टर्न टू गो. आणि तो जायला निघाला. अँड देन लकीली, आणि तेव्हा सौभाग्यपूर्ण, माय फिंगर्स स्टील वॉन्डरिंग इन द कॉर्नर्स ऑफ माय पॉकेट लाइटेड ऑन अ शिलिंग अँड द अकाउंट वॉज स्क्वेअर्ड. अकाउंट स्क्वेअर्ड करणे म्हणजेच तिकिटाचे पैसे दिले आणि आता लेखकाच्या अंगावर कोणतीही देणं बाकी नव्हतं, कारण त्याचे जे बोट आहेत हाताची ते पॉकेटामध्ये शोधतच होते की कुठे पैसे भेटतायत का. आणि शिलिंग म्हणजे तिथलं एक नाणं आहे, तर ते नाणं त्याला मिळालं त्याच्या खिशामध्ये, त्याने ते दिलं आणि त्याचे तिकिटाचे पैसे दिले. बट द फॅक्ट डिड नॉट लेसन द ग्लो ऑफ प्लेजर. आता ते बघा, लेसन म्हणजेच कमी करणे, ग्लो म्हणजे काय, ग्लो ऑफ प्लेजर म्हणजे जे समाधान त्यावेळेस लेखकाला मिळालं होतं चांगल्या बिहेवियरमुळे. सो गुड नेचर्ड अँड ऍक्शन हॅड गिव्हन मी, की ते तिकिटाचे पैसे दिल्यापेक्षा त्याला त्या कंडक्टरच्या बिहेवियरमुळे जो आनंद मिळाला होता तो त्यावेळेस खूप जास्त होता. फ्यू डेज लेट आफ्टर, काही दिवसानंतर, माय मोस्ट सेन्सिटिव्ह टो वॉज ट्रॅम्पल्ड ऑन रॅदर हेविली ॲज आय सॅट रीडिंग ऑन द टॉप ऑफ अ बस. एक दिवशी लेखक बसला होता, ही डबल डेकर बसमध्ये तो ट्रॅव्हल करत होता, तिथे डबल डेकर बसेस असतात. तर त्याच्यामध्ये त्याचा जो सेन्सिटिव्ह टो म्हणजे पायाचं जे बोट आहे, अंगठा, तर त्याच्यावर कोणाचा तरी पाय पडला आणि त्याला खूप दुखापत झाली. आय लुक अप विथ सम अँगर अँड मोर ॲगॉनी. आय सॉ माय फ्रेंड ऑफ द cheerful countenance. सॉरी सर, ही सेड. परंतु त्याने रागाने जेव्हा वरती पाहिलं तेव्हा त्याला तोच बसचा कंडक्टर दिसला ज्याने त्याला मदत केली होती. आणि तो हसतमुखाने म्हटला, सॉरी सर, माफ करा, आय नो दीज आर हेवी बूट्स. मला माहिती आहेत की हे बूट्स माझे जे घातलेले मी बूट्स आहेत हे खूप जड आहेत. गॉट सम बिकॉज, हे गॉट समचा इथे शॉर्ट दिलेला आहे फॉर्म. गॉट सम बिकॉज माय ओन फीट गेट ट्रोड ऑन सो मच. मला माहिती आहे कारण माझे स्वतःचे पाय पण खूप वेळा चिरडले जातात. अँड नाव आय एम ट्रेडिंग ऑन अदर पीपल्स. आणि आता दुसऱ्यांना पण माझ्यामुळे त्रास होतोय. होप आय डिडंट हर्ट यू सर. आणि तेव्हा तो म्हणतो की मला आशा आहे की मी तुम्हाला त्रास दिला नसेल. ही हॅड हर्ट मी बट ही वॉज सो नाईस अबाउट इट दॅट आय अश्युअर्ड हिम ही हॅड नॉट. आणि लेखकाचा पाय दुखला होता परंतु त्याने असं त्याच्या बोलणं इतकं हसतमुखाने होतं आणि तो इतका मनाने त्याला सॉरी म्हटला होता, माफी मागत होता, की लेखकाने त्याला जाणवूच दिलं नाही. लेखकाने असं त्याला जाणवू दिलं की मला काहीच झालेलं नाही, मी ऑल राईट आहे. After this, I began to observe him whenever I boarded his bus and found a curious pleasure in the constant good nature of his bearing. जेव्हा केव्हा लेखक बोर्ड म्हणजे त्या बसमध्ये चढायचा तेव्हा तो क्युरियस म्हणजे तो त्या
बस कंडक्टरकडे पाहत राहायचा आणि त्याच्यामुळे त्याला एक वेगळा आनंद मिळायचा त्याचा गुड नेचर, चांगला स्वभाव पाहून. ही seemed to have an inexhaustible fund of patience and a gift for making his passenger comfortable. म्हणजे लेखक म्हणते की त्याला देवाकडनं वरदानच मिळालं होतं की खूप सारे म्हणजे कंडक्टरचा जॉब कसा असतो की त्यांना खूप साऱ्या लोकांशी डील करावं लागतं आणि तेवढ्या याच्यात पण त्याला चांगलं वरदानच मिळालं होतं की तो लोकांना हसतमुखाने बोलायचा आणि सगळ्यांशी किती फ्रेंडली वागायचा. आय नोटीस दॅट इफ इट वॉज रेनिंग ही वुड रन अप द स्टेअर्स टू गिव्ह समवन द टिप दॅट देअर वॉज रूम इनसाइड. आणि ते डबल डेकर बस असल्यामुळे वरच्या जर याच्यावर कोणी बसलेलं असेल आणि रेन म्हणजे जर पाऊस जर पडत असेल तर तो वरती जाऊन त्यांना सांगायचा की खाली जागा रिकामी आहे, रूम इनसाइड, की खाली जागा रिकामी आहे, तुम्ही खाली येऊन बसा, याप्रमाणे. त्यानंतर विथ ओल्ड पीपल ही वॉज कन्सिडरेट ॲज अ सन. वृद्ध माणसांशी तो त्यांच्या मुलांसारखा बिहेव करायचा. अँड विथ चिल्ड्रन ॲज सॉलिसिटस ॲज अ फादर. आणि मुलांसोबत जसे वडील वागतात त्याप्रमाणे त्याचं बिहेवियर असायचा. ही हॅड एव्हिडेंटली अ पॅक्युलरी वॉर्म प्लेस इन हिज हर्ट फॉर यंग पीपल. आणि जे जे तरुण मुलं चढायचे बसमध्ये त्यांच्यासाठी त्याच्या मनामध्ये एक चांगली जागा होती. अँड ऑलवेज इंडल्क इन सम मेरी जेस्ट विथ देम. मेरी जेस्ट म्हणजेच हसतमुखाने किंवा विनोदी वृत्तीने त्यांच्याशी मस्करी करत तो त्यांच्याशी बोलायचा. इफ ही हॅड अ ब्लाइंड मॅन ऑन बोर्ड. जेव्हा कोणी आंधळा माणूस बसमध्ये चढायचा, इट वॉजंट इनफ टू सेट हिम डाऊन सेफली ऑन द पॅव्हमेंट. तर तो त्याला खूपच चांगल्या प्रकारे म्हणजे सुरक्षितरित्या खाली उतरवायचा. ही वुड कॉल टू बिल इन फ्रंट टू वेट while he took him across the road or around the corner. ही वुड कॉल टू बिल म्हणजे जो पुढे बसलेला ड्रायव्हर असायचा इन फ्रंट, त्याला तो बस थांबवायला सांगायचा. नंतर तो रोड क्रॉस करून त्या आंधळ्या माणसाची मदत करायचा. ऑर अदरवाईज सेफली ऑन हिज वे. किंवा त्याला जिथे ज्या मार्गाने जायचे त्या मार्गावर सोडून यायचा. इन शॉर्ट, थोडक्यात, I found that he irradiated such an atmosphere of good temper and kindliness that a journey with him was a lesson in natural courtesy and good manners. आणि लेखकाला इथे थोडक्यात सांगायचं आहे की त्याचा जो चांगला स्वभाव होता, गुड टेम्पर आणि दयाळूपणा, याच्यामुळे जो प्रवासी होते, यात्रेकरू होते, त्यांचा सुद्धा दिवस चांगला जायचा. आणि ह्याच तर गोष्टी आहेत ज्या आपल्याला शिकल्या पाहिजेत. What struck me particularly was the ease with which he got through his work. If bad manners are infectious. आणि याच्यातनं लेखकाला एक गोष्ट शिकायला मिळाली आहे की if bad manners are infectious, जर वाईट वागणुकीमुळे, वाईट बिहेवियरमुळे जर वातावरण दूषित होऊ शकतं, सो ऑल्सो आर गुड मॅनर्स. तर चांगले वर्तणुकीमुळे चांगलंही होऊ शकतं. इफ वी एन्काउंटर इनसिव्हिलिटी, मोस्ट ऑफ अस आर ॲप्ट टू बिकम अनसिव्हिल. आणि जर आपल्याशी कोणी इनसिव्हिलिटी म्हणजे असभ्य वर्तणूक केली तर आपल्यापैकी बरेच जण ॲप्ट टू बिकम अनसिव्हिल, त्याचप्रमाणे त्यांच्याशी बोलतात. बट इट इज अन अनयुज्युअली अनकाउथ पर्सन हु कॅन बी डिसॅग्रीएबल विथ सनी पीपल. अनकाउथ म्हणजेच असा कोणी अनकाउथ म्हणजे अशिक्षित किंवा अडाणी माणूसच असेल की जो चांगल्या लोकांशी पण वाईट वृत्तीनेच वागेल. इट इज विथ मॅनर्स ॲज विथ द वेदर. म्हणजेच इथे लेखक म्हणतायत की जो आपला स्वभाव आहे तो तर येणाऱ्या ऋतूंसारखाच आहे. नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट्स लाईक अ फाईन डे सेड किड्स. किड्स हे एक कवी आहेत इंग्लिश लिटरेचर मधले. त्यांच्या ज्या कवितेमधल्या ह्या ओळी घेतलेल्या आहेत की नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट्स लाईक अ फाईन डे. आणि माझ्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी जो पूर्ण दिवस आहे, अशाप्रमाणे किड्स म्हणतायत. अँड अ cheerful person descends on even the gloomiest of us with something of the benediction of a fine day. आणि जेव्हा आपल्यासोबत एखादा हसतमुख व्यक्ती असतो तेव्हा आपला पूर्ण दिवस तो आनंदी करून टाकतो. अँड सो इट वॉज ऑलवेज फाईन वेदर ऑन द पोलाइट कंडक्टर्स बस अँड हिज ओन सिव्हिलिटी. आणि इथे लेखक म्हणतात की त्याच्या बसमधलं वातावरण कधीही दूषित झालेलं नव्हतं आणि ते छानच असायचं. हिज कॉन्सिलॅरिटी ॲड्रेस अँड गुड ह्युमर्ड बिअरिंग इन्फेक्टेड हिज पॅसेंजर्स. आणि त्याच्या चांगल्या वर्तणुकीमुळे त्याच्याशी जे यात्रेकरू किंवा जे प्रवासी त्याच्या बसमधनं प्रवास करायचे त्यांचा स्वभाव पण चांगला झालेला होता. इन लाइटनिंग देअर स्पिरिट्स ही लाईट इन हिज ओन टास्क. दुसऱ्यांच्या सोबत चांगलं वागण्यासाठी त्याने आधी स्वतःचा जो चांगुलपणा आहे तो चांगला राखून ठेवला होता. हिज गेटी वॉज नॉट अ वेस्टफुल लक्झरी. म्हणजेच काय, इथे लेखक सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की त्याने त्याचा चांगुलपणा हा जपून ठेवला होता. आणि गॅटी म्हणजेच काय, आनंदी. हिज गॅटी वॉज नॉट अ वेस्टफुल लक्झरी. आणि त्याची जी आनंदी वृत्ती होती ती काही रिकामी किंवा वाया जाणारी वस्तू नव्हती, बट अ साऊंड इन्व्हेस्टमेंट. परंतु हे खूप चांगली इन्व्हेस्टमेंट होती. आय हॅव मिस्ड हिम फ्रॉम माय बस रूट ऑफ लेट. आणि बरेच दिवस झाले मी त्याच्या बसमध्ये चढू शकत नाहीये कारण मला उशीर होतोय. बट आय होप दॅट ओनली मीन्स दॅट ही हॅज कॅरीड हिज सनशाईन ऑन टू अनदर रोड. आणि इथे लेखक म्हणत आहे की
मला माहिती आहे की मी बरेच दिवस झालं त्याच्या बसमध्ये प्रवास करू शकत नाहीये, बट आय होप दॅट ओनली मीन दॅट ही हॅज कॅरीड हिज सनशाईन ऑन टू द अनदर रोड, की त्याच्याशी जी बाकीची लोक येत त्याच्यासोबत येत आहेत किंवा कोणत्या दुसऱ्या मार्गावर जरी तो प्रवास करत असेल, तिथल्या लोकांचं वातावरण त्याच्यामुळे किंवा जो मूड आहे त्याच्यामुळे चांगला होत असेल. टू वाईडली डिफ्युज्ड इन अ रॅदर ड्रॅप वर्ल्ड. इथे लेखक म्हणत आहेत की इट कॅनॉट बी टू वाईडली डिफ्युज्ड इन अ रॅदर ड्रॅप वर्ल्ड अँड आय मेक नो अपोलोजाइज फॉर रायटिंग अ पॅनेजेरिक ऑन अन अननोन बस कंडक्टर. आणि इथे लेखकाला असं वाटतंय की चांगल्या स्वभावामुळे सगळं काही चांगलंच होतं, आणि अशा एका अनोळखी, आता इथे बघा पॅनेजेरिक म्हणजेच मी इथे मला अ स्पीच ऑर पीस ऑफ रायटिंग टू प्रेज समवन हायली, म्हणजे मी कोणाची जर स्तुती करत असेल, मी त्या कंडक्टरची स्तुती करतोय जो अनोळखी होता, आणि त्याचं लिखाण करण्यात मला कसल्याही प्रकारचा संकोच वाटत नाहीये. इफ वर्ड्सवर्थ कुड गॅदर लेसन्स ऑफ विजडम फ्रॉम द पुअर लीच गॅदरर ऑन द लोनली मूर. आता इथे बघा विल्यम वर्ड्सवर्थ हे एक जे कवी आहेत इंग्लिश लिटरेचर मधले, तर त्यांचं उदाहरण त्यांनी दिले की जर ते ज्ञानाचे गठ्ठे, म्हणजेच आपण असं म्हणू शकतो लेसन ऑफ विजडम, म्हणजेच की ज्ञान, त्यांनी जे काही ज्ञानाचे धडे घेतलेले आहेत ते एका पुअर लीच गॅदरर, जो एक गरीब माणूस होता. लीच गॅदरर म्हणजे जो जंतू, जे रक्त पिणारे किडे आहेत, तर ते गोळा करायचं काम करायचा, त्याच्याकडनं त्यांनी ज्ञानाचे पाठ शिकलेत. आणि ऑन द लोनली मोर, एका एकाकी दलदली मधली गोष्ट, याप्रमाणे त्यांनी त्यांची ती कविता आहे. आय सी नो रिझन व्हाय लेझर पीपल शुड नॉट टेक लेसन्स इन कंडक्ट फ्रॉम वन who shows how a very modest calling may be dignified by good temper and kindly feeling. आणि ते लेखक सांगतायत की मला समजत नाही की लोक का चांगली वृत्ती ठेवत नाहीत आणि चांगली वागणूक ठेवत नाहीत. It is a matter of general agreement that the war was had a chilling effect upon those little everyday civilities of behavior that sweeten the general air. ही खूपच कॉमन गोष्ट आहे, खूप साधी गोष्ट आहे की लोकांनी जर त्यांचा स्वभाव चांगला ठेवला तर वातावरण पण कसं राहील, स्वीटन अँड जनरल एअर. म्हणजेच जो रोजचं जे जीवन आहे लोकांचं समाजातलं, ते चांगलं राहील आणि रेग्युलर राहील. वी मस्ट गेट दोज सिव्हिलिटीज बॅक इफ वी आर टू मेक लाईफ काइंडली अँड टॉलरेबल फॉर इच अदर. आणि जर आपण या गोष्टींची जर काळजी घेतली तर आपण समाजामध्ये एक चांगला पर्सन म्हणून वावरू शकतो. वी कॅनॉट गेट देम बॅक बाय इन्वोकिंग द लॉ. आणि आपण या गोष्टी, म्हणजे आपल्याला जर कोणाशी चांगला बिहेव करायचा असेल तर आपण त्याला जबरदस्ती करू शकत नाही, परंतु तुम्ही जर चांगला वागला तर आपोआपच समोरचा व्यक्ती तुमच्याशी चांगला वागू शकतो. त्यासाठी तुम्हाला कोणाला मारायची गरज नाहीये. वी कॅनॉट गेट देम बॅक बाय इन्वोकिंग द लॉ. आणि कायदा मोडून तुम्ही या गोष्टी मिळवू शकत नाही. द पोलिसमॅन इज अ नेसेसरी सिम्बल. ज्याप्रमाणे पोलीस हे जे एक नेसेसरी सिम्बल आहे, एक प्रतीक आहेत समाजाचे, अँड द लॉ इज अ नेसेसरी इन्स्टिट्यूशन. आणि न्याय व्यवस्था ही एक सामाजिक संस्था आहे फॉर अ सोसायटी, समाजासाठी, दॅट इज स्टील समवॉट लोअर दॅन द एंजल्स. हे आपल्या समाजासाठी स्वर्गातल्या जे स्वर्गदूत, किंवा आपण म्हणू शकतो स्वर्गदूतांपेक्षा काही कमी नाहीयेत, की यांच्यामुळे आपल्या समाजामध्ये शांती अजूनही टिकून आहे बऱ्याच प्रमाणामध्ये. बट द लॉ कॅन ओनली प्रोटेक्ट अस अगेन्स्ट मटेरियल अटॅक. परंतु लॉ फक्त आपल्याला जो मटेरियल अटॅक आहे, हिंसाचार जो होतो, म्हणजेच आपल्यावर जर शारीरिक हमला कोणी केला, हल्ले केले, तर त्याच्यापासून आपल्याला वाचवू शकतो. नॉर विल द लिफ्टमॅन्स वे ऑफ मीटिंग मॉरल ॲफ्रंट बाय फिजिकल व्हायलन्स हेल्प अस टू रिस्टोर द सिव्हिलिटीज. परंतु लिफ्टमॅनने जी काही हरकत केली होती, जे काही वागणूक केली होती, त्या वागणुकीला कोणत्याच प्रकारचा लॉ प्रोटेक्ट करू शकत नाही. आय सजेस्ट टू हिम, म्हणजेच लेखक त्या लिफ्टमॅनला सजेस्ट करू इच्छितात, मला त्याला सांगायचं आहे दॅट ही वुड हॅव हॅड अ मोर सबटल अँड इफेक्टिव्ह रिव्हेंज इफ ही हॅड ट्रीटेड द जेंटलमॅन हु वुड नॉट से प्लीज विथ एलॅबोरेट पोलाइटनेस. की जर त्याचा जो रिव्हेंज आहे, त्याचा जो बदला आहे, त्याला राग आला होता मान्य आहे, पण त्याचा बदला अजूनही गोड झाला असता, खूप छान झाला असता, जर त्याने खूपच पोलाइटनेसने त्या जेंटलमॅन, जो माणूस लिफ्टमध्ये चढलाय, ज्याने प्लीज म्हणलं नाही, त्याच्याशी जर बिहेव केला असता, म्हणजे त्याने जर ते सिच्युएशन मध्ये रागावला नसता, बिहेव जर चांगला ठेवला असता, तर आताची कंडिशन वेगळी राहिली असती. ही वुड हॅव हॅड द विक्टरी नॉट ओनली ओव्हर द बूर बट ओव्हर हिमसेल्फ. आणि हा त्याचा स्वतःचा वैयक्तिक विजय नसता, तर हा त्याच्या संपूर्ण, म्हणजे सगळ्याच गोष्टींवर त्याने विजय मिळवला असता आणि तो एक चांगला एक्झाम्पल सेट केलं असतं त्याने. अँड दॅट इज द विक्टरी दॅट काउंट्स. आणि याच प्रकारचे तर जे उदाहरणं आहेत ते लोक आचरणात आणतात. द पोलाइट मॅन मे लॉस द मटेरियल ऍडव्हान्टेज. म्हणजे जो विनम्र व्यक्ती आहे त्याला काही फरक पडत नाही, बट
ही ऑलवेज हॅज अ स्पिरिच्युअल व्हिक्टरी. जो पोलाईट माणूस आहे, विनम्र माणूस, हे जे मटेरियल ऍडव्हान्टेजेस आहेत, म्हणजे दिखावा आपण ज्याला म्हणतो, दिखाव्याचा जो विजय आहे त्याला तो गमवू शकतो, परंतु त्याच्या आत्म्याला जी शांती मिळते, त्याच्या आत्म्याला माहिती असते की हा, मी इथे जिंकलेलो आहे. आय कमेंडेड टू द लिफ्ट मॅन आय कमेंडेड टू द लिफ्ट मॅन अ स्टोरी ऑफ चेस्टरफील्ड. आता इथे चेस्टरफील्डची स्टोरीचं एक उदाहरण देत आहेत. हिज टाइम In his time, the London streets were without the pavements of today, and the man who took the wall had the driest footing. त्या काळामध्ये लंडन मधल्या रस्त्यांवरती म्हणजे फुटपाथ नव्हते, आणि तिथले जे भिंती होत्या त्या खूप उंच उंच होत्या, त्यामुळे लोक भिंतीचा वापर करायचे चालण्यासाठी, आणि त्याच्यामुळे त्यांचे पाय हे सुकलेले असायचे, ओले होत नव्हते. I never give the wall to a scoundrel, said a man who met Chesterfield one day in the street. एक दिवशी चेस्टरफील्ड एका बाजूने चालत येत होता, समोर एक व्यक्ती त्याच्या चालून येत होता. दोघे एकमेकासमोर आल्यानंतर तो समोरचा व्यक्ती म्हणाला की आय नेव्हर गिव्ह द वॉल टू अ स्काउंडल. मी अशा बदमाश किंवा कुठल्याही चोर उचक्का, आपण त्याला असं म्हणू शकतो, बदमाश अर्थ घ्यायचा, बदमाश माणसाला कधीच माझा हा रस्ता दिला नसता. आय ऑलवेज डू सेड चेस्टरफील्ड. आणि चेस्टरफील्ड त्याच्या बदल्यात त्याला उत्तर दिलं की मी मात्र नेहमी शेअर केला असता रस्ता. स्टेपिंग विथ अ बो इन टू द रोड. त्यांनी मानखाली घालून त्या रोडवरून खाली उतरले. आय होप द लिफ्टमॅन विल अग्री दॅट हिज रिव्हेंज वॉज मच मोर स्वीट दॅन इफ ही हॅड फ्लंग द फेलो इन टू द मड. आणि लिफ्टमॅननी याच्यातनं शिकून घ्यावं, कारण चेस्टरफील्डला पण राग येऊ शकला असता, म्हणजे राग आलाच असेल, बट त्यांनी ज्याप्रमाणे सिच्युएशन हँडल केली, खूपच पोलाइटनेस आणि मॅनर्सने त्याने खाली उतरला बोलून. असंच जर लिफ्टमॅन त्याच्या जागी असता तर त्याने त्या माणसाला उचलून चिखलात फेकून दिलं असतं. बट दिस इज नॉट द वे वी नीड टू. आता इथे अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनरने या लेसन मधून, या स्टोरी मधनं एकच तुम्हाला संदेश दिलाय स्टुडंट्स, की ऑन सेइंग प्लीज, की जे गुड मॅनर्स आहेत, जे चांगल्या सवयी आहेत, त्या तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये फॉलो करा. ज्याच्यामुळे समाजाचा एक हिस्सा म्हणून जगताना, की तुम्ही समाजाचा एक यंग जनरेशन आहात, आणि पुढे जर चांगलं जगायचं असेल तर तुम्हाला या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. तुम्ही विनम्रता, चांगले गुण, चांगल्या भावना, आणि सॉरी, थँक्यू, धन्यवाद, म्हणजे जर कोणी तुम्हाला सर्व्हिस दिली, जर तुमचं काम कोणी केलंय किंवा तुम्हाला कोणाकडून काम करून घ्यायचं, तर आदराने बोला, विनम्रतेने बोला, आणि याचाच वापर तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये करा. ओके. अँड हिअर इट इज द message he wants to give us, Alfred George Gardiner, that the value of good manners in social life, and emphasizes the importance of courtesy and politeness in daily behavior. He shows how polite speech and manners sweeten the atmosphere. या धड्यातून आपण शिकलो की पोलाइट स्पीच, विनम्रता आणि चांगल्या मॅनर्सने कसं वातावरण चांगलं होतं, अँड हाऊ डिस्कर्टसी आणि इन मॅनर्स स्पॉइल ऑर पॉल्यूट आउट. आणि वाईट वागल्याने, वाईट बिहेवियरने कसं वातावरण दूषित होतं, या लेसन मधून आपण शिकलेलो आहोत. तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा की तुम्हाला लेक्चर कसं वाटलं, आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण याच्यावरचं ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे क्वेश्चन आन्सरचं लेक्चर एक सेपरेट घेऊयात. सो भेटूयात लवकरच पुढील लेक्चरमध्ये. तोपर्यंत टेक केअर, स्टे हेल्दी, स्टे हॅपी, स्टे सेफ, बाय.